हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो जसं मी म्हटलं की लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार की सिंगल इक्वल टू डबल इक्वल टू मध्ये काय डिफरन्स आहे. तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ छोटा असणार आहे, बट हे जे दोघांचं जे डिफरन्स आहे हे हे माहिती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तुम्हाला कन्फ्युजन होईल ना की सिंगल इक्वल टू कधी वापरायचं, डबल इक्वल टू कधी वापरायचं. तर हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघू. ओके. सो सो लक्षात ठेवा की जे तुमचं हे जे सिंगल इक्वल टू याला आपण काय म्हणायचं, असाइनमेंट ऑपरेटर. आपण असाइनमेंट ऑपरेटरच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलंय सिंगल सिंगल इक्वल टू. ओके. आणि याला जे डबल इक्वल टू आहे तर याला काय म्हणायचं, इक्वॅलिटी ऑपरेटर. ओके. हे काय तुमचं इक्वॅलिटी ऑपरेटर. तर नावामध्येच डिफरन्स आहे. सिंगल इक्वल टू डबल इक्वल टू तर आपण आपल्या कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंग म्हणतो, बट याचं नाव काय आहे, असाइनमेंट ऑपरेटर. आणि याचं नाव काय, इक्वॅलिटी ऑपरेटर. ओके. नाव मध्ये एक डिफरन्स झालं. सेकंड पॉइंट, तुम्हाला नावानेच कळतं की असाइनमेंट ऑपरेटर, असाइनमेंट असाइनमेंट म्हणजे काय होते की कुठली तरी व्हॅल्यू तुम्हाला कुणाला तरी असाइन करतं. जसं आपण हे असं करतो ना, इंट एखाद्या व्हेरिएबलला लेट से एक्स किंवा एखाद्या व्हेरिएबलला लेट से एज, आणि एज मध्ये मी 10 ही व्हॅल्यू टाकली. याचा अर्थ काय होतो की तुम्ही ही जे 10 व्हॅल्यू आहे हे तुम्ही असाइन करत आहे एज व्हेरिएबलला. ओके. जसं मेमरीमध्ये काय होईल, एक ब्लॉक बनेल त्याचं नाव असेल एज, आणि एज मध्ये काय व्हॅल्यू असाइन झाली, 10. करेक्ट. हे आपण ऑलरेडी शिकलोय. सो ही जी व्हॅल्यू आहे ही असाइन होत आहे कोणाला, कोणाला, एका व्हेरिएबलला. म्हणून हा ऑपरेटर कुठला ऑपरेटर यूज करून होत आहे, असाइनमेंट ऑपरेटर, जे की आहे इक्वल टू सिंगल इक्वल टू. तर कधी पण जे काय व्हॅल्यू तुमची राईट साईडला असेल, ओके, जी काय व्हॅल्यू तुमची राईट साईडला असेल ती कोणाला असाइन होणार आहे, लेफ्ट साईडला. ओके. जी काही व्हॅल्यू राईट साईडला असेल ती व्हॅल्यू असाइन होईल लेफ्ट साईडला. आणि म्हणून आपण याला काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर. सो कधी पण लक्षात ठेवायचं की असाइनमेंट ऑपरेटर सिंगल इक्वल टू आहे, आणि सिंगल इक्वल टू काय करेल की राईट साईड जसं बघायचं 10 आहे, 10 जी व्हॅल्यू आहे ती लेफ्ट साईड म्हणजे व्हेरिएबलला असाइन झाली. तर हे काय तुमचे असाइनमेंट ऑपरेटर किंवा सिंगल इक्वल टू. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे सिंगल इक्वल टू काय आहे. मी ते लिहिलं सुद्धा आहे बघा. सिंगल इक्वल टूचं नाव काय, असाइनमेंट ऑपरेटर. कशासाठी काम होईल, कुठली तरी व्हॅल्यू असाइन करायला. जसं ए इक्वल टू 10, मी काय केलं, सिम्पली 10 ही जी व्हॅल्यू आहे ए ला असाइन केली. याला असं वाचायचं, 10 ही जी व्हॅल्यू आहे ही ए ला असाइन झाली. ओके. काय आहे, असाइन 10 टू व्हेरिएबल, असाइन 10 टू व्हेरिएबल ए. ओके. आपण डबल इक्वल टू किंवा इक्वॅलिटी ऑपरेटर नंतर बघू. खाली थोडंसं बघा बघा, यूज टू स्टोअर द व्हॅल्यू इन अ व्हेरिएबल. सिंपल आहे. आपण आतापर्यंत इंट एज इक्वल टू म्हटलं किंवा खूप सगळे व्हेरिएबल आपण घेत होतो. आणि जेव्हा त्या व्हेरिएबलला इनिशियलाइज करायचं आहे कुठल्या तरी व्हॅल्यूनी, तर आपण सिंगल इक्वल टू यूज करायचं. तर तेच तुमचं असाइनमेंट ऑपरेटर आहे. काय करतं, इट असाइन्स द राईट हँड साइड व्हॅल्यू टू द लेफ्ट हँड साइड. सिम्पली असं. एक एक्स नावाचं व्हेरिएबल आहे, हे त्यांनी दोन डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन दोन डिफरंट लाईन मध्ये केलंय. आपण सेम लाईन मध्ये पण करू शकतो. जसं सिम्पली इथे बघा, लास्ट व्हिडिओचं एक्झाम्पल आहे, इंट ए इक्वल टू 10. तर तुमचा इक्वल टू काय आहे, हा एक कुठला ऑपरेटर आहे, असाइनमेंट ऑपरेटर. 10 ही नावाची व्हॅल्यू काय झाली, ए ला असाइन झाली. इथे 10 ही जी व्हॅल्यू आहे ही बी ला असाइन झाली. करेक्ट. नेक्स्ट काय आहे, कुठलं ऑपरेटर आहे, नेक्स्ट नेक्स्ट आहे इक्वालिटी ऑपरेटर. ओके. सो इक्वालिटी ऑपरेटर काय करतं, कम्पेअर करेल दोन व्हॅल्यू. असाइन करायचं काम नाही करेल, कम्पेअर करेल. जसं मी म्हटलं की माझ्या इथे एक व्हॅल्यू ए मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे आणि बी मध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. तर ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू काय करेल, कम्पेअर करेल. ऑलरेडी आपण रिलेशनल ऑपरेटर, कम्पॅरिझन ऑपरेटर मध्ये शिकलो. सो जस्ट सिम्पली हे व्हॅल्यूला कम्पेअर करणार आणि आपल्याला 0 किंवा 1 आन्सर देईल, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स आन्सर देणार. सो इट इज व्हेरी इझी. सिंगल इक्वल टू व्हॅल्यूला असाइन करेल, नाव काय, असाइनमेंट ऑपरेटर. डबल इक्वल टू दोन व्हॅल्यू कम्पेअर करेल. ओके. सो हे काय करेल की LHS ला जे काही व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू काय करेल, असाइन करणार. सॉरी, LHS नाही, RHS ला जे काही व्हॅल्यू असेल ती असाइन करणार तुमच्या इकडल्या लेफ्ट साईडच्या व्हेरिएबल वरती, व्हेरिएबल मध्ये असाइन करेल. आणि हे काय करेल, दोन्ही व्हॅल्यू जे LHS आहे आणि RHS आहे हे कम्पेअर करेल, ग्रेटर आहे का, मोठा आहे का, छोटा आहे का वगैरे. सो आय होप तुम्हाला ह्या दोन्हीचं मिनिंग समजलाय की सिंगल इक्वल टू आणि डबल इक्वल टू, जे की खूप इम्पॉर्टंट आहे, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे. ओके. ओके. सिंगल इक्वल टू म्हणजे असाइनमेंट ऑपरेटरची काही एक्झाम्पल घेण्याची गरज नाही, हेच आहे तुमचं. तुम्हाला काही आउटपुट येणार नाही असाइनमेंट ऑपरेटरने. इट इज जस्ट दॅट की व्हॅल्यू असाइन होत आहे, आउटपुट काही मिळणार नाही. बट लेट से की आपण कंपॅरिझन ऑपरेटर यूज करून बघू, जे की आपल्याला लास्ट मध्ये आपण शिकलो. लास्ट व्हिडिओमध्ये दोन व्हॅल्यू कम्पेअर करेल, मी असं ऑपरेटर यूज केलं, ए इक्वल इक्वल बी. तर हे हे सॉल्व्ह होईल. ए इक्वल इक्वल बी ट्रू आहे की फॉल्स आहे, ट्रू आहे. दोन्ही पण व्हॅल्यू काय आहे, इक्वल आहे. तर मला आन्सर काय मिळणार, 1.
करेक्ट आन्सर काय मिळेल मला 1. हेच लेट सी की मी बी ची व्हॅल्यू काय करते, काहीतरी 100 करते, रन करते. आन्सर काय मिळणार मला 0, बिकॉज दोन्ही व्हॅल्यू काय सेम नाही. हे सेम नाहीये ह्या लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की सिंगल इक्वल टू व्हॅल्यूला असाइन करेल आणि डबल इक्वल टू व्हॅल्यू कम्पेअर करणार. ओके. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. नसेल समजला तर पुन्हा बघा अँड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय बाय.